हॅलो आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज आहे गुरुवार आणि आता लागलेले आहेत 3 ते 4 दिवस सुट्ट्या आहेत. आता 4 दिवस रमदानच्या. तर आम्ही आज जाणार आहोत जबेल जेसला आणि हे UAE मधील सर्वात उंच माउंटन आहे आणि मी तुम्हाला आज दाखवणार तिथे काय काय आहे आणि ते कसं दिसतंय. ते खूप मजा येणार तिथे आहे. तर त्या राईड्स देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि आता मी तयारी करत आहे. तर तयारीमध्ये मी इथे इडली, इथे मी पोटॅटोचा कुकर लावलाय सध्या ब्रेकफास्टसाठी आणि इडल्या रेडी आहेत आणि इथे डाळ आहे, कुकरला डाळ झाली आणि इथे इडलीचं पीठ आहे. बटाट्याची भाजी करून डोसे वगैरे काढण्याचा प्लॅन आहे माझा आता नाश्त्यासाठी. चला तर मग आवडते पटपट. आणि इथे झालेला आहे सांबर रेडी. तिथे आहे बटाट्याची भाजी. मी आत्ताच डोसे काढलेले आहेत ब्रेकफास्टसाठी आणि इथे एक कच्ची दाबेलीचा पाव राहिला होता आणि एक कच्ची दाबेलीचाच मसाला होता, तर तोही मी स्टफ करून ठेवलाय. तर आता मी तो गरम करेल त्याच्यावर. आणि इथे राहिली कालची चपाती आणि इथे खूप सारी भांडी आहेत. तर हा रात्रीचा कांदा राहिलेला आहे. एकच कांदा कापला होता परंतु खूप राहिला, तर मी हा वापरणार नाही कारण मी जास्त म्हणजे ओव्हरनाईट ठेवलेला कांदा नाही वापरत, तर फेकून देते. चांगला नसतो तो खाल्लेला. त्यामुळे 1-2 तासात असेल तर काही प्रॉब्लेम नाही, परंतु एक पूर्ण रात्र राहिलेला कांदा नाही खात. तर चला मग मी आवरून घेते आता सर्व. आणि इथे माझी चालली होती तयारी. मला सर्व कामं आवरायची होती, तर त्यामध्ये दाबेली देखील बनवायची होती. त्यानंतर डोसे परत काढले होते कारण माझ्या मिस्टरांना पुन्हा डोसे हवे होते. एक डोसा एक काढून दिला आणि आम्हाला काढले परत पुन्हा, कारण आम्हालाही नाश्ता करायचा होता गार्गीला आणि मला. आणि गार्गीची चालली होती आंघोळ, तर तिने तिचं चालू होतं काम तिचं आणि मला वेळच नव्हता तिच्याकडे लक्ष द्यायला आज. तर माझी घाई चालली होती खूप सारी आणि मग त्यामध्ये पुन्हा पॅकिंग देखील करायची होती आणि आम्ही 10-10:30ला निघालो. तर 8 वाजल्यापासून माझं चाललं होतं, 7:45 वाजल्यापासून आवरायचं काम. आणि तुमचीही अशीच धावपळ होते का बाहेर जायचं असेल तर? आणि फूड घेऊन जायचं असेल तर मेन फूड न्यायचं नसेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे, मग काहीच करायला लागत नाही. ब्रेकफास्ट वगैरे आपण करतोच नॉर्मल पोहे वगैरे, परंतु मला असं जमत नाही की साधं साधंच खायचं किंवा बाहेर जायचं दोन्ही वेळी बाहेर. कारण दुपारचं तरी ॲटलिस्ट आपण घरचं नेऊ शकतो, पॉसिबल आहे. आणि दोन्ही टाईम बाहेर नेलं की मुलंही खात नाही. गार्गीला जास्त बाहेरचं नाही आवडत, त्यामुळे मग ती रडत बसते. म्हणून मी असा विचार केला की मी दुपारचं घरीच बनवेल आणि संध्याकाळी जमलं तर बाहेर जेवू किंवा जमेल तसं म्हणजे नाही थकल्यासारखं नाही वाटलं तर घरी देखील बनवू शकतो. आणि खूप विचार केला सांबार कशात न्यावं, तर मला एक काचेची बरणी होती माझ्याकडे, ती भेटली. मग मी त्यामध्येच सांबार भरलं आणि जाड होती ती, तडकेन असं काही म्हणजे चान्सेस नव्हते कारण गरम होतं सांबार देखील. त्यामुळे मग मी त्या बरणीतच भरलं. आणि प्लॅस्टिकमध्ये म्हणजे सांडण्यापेक्षा किंवा प्लॅस्टिक वितळतं, त्यामुळे मग मी नेतच नाही शक्यतो. एकतर मी असा विचार करत होते मी डायरेक्ट कुकरच पॅक करून घेऊन जाईन, परंतु मला बरणी भेटली तर मग मी बरणीच घेऊन जाणार आहे आता. आणि आधी मला डब्बा घ्यावा कोणता किंवा बसेल की नाही माझ्या चपातीच्या डब्यामध्ये, म्हणून मी ह्या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये इडल्या भरल्या होत्या. परंतु नंतर म्हटलं जेवढ्या बसतील तेवढ्या घेऊयात, तर मग मी हा डब्बा पुन्हा भरला. हॅलो, आणि आम्ही झालेलो आहोत रेडी आणि आम्ही आता निघालेलो आहोत कारमध्ये बसायला. प्राजक्ता ते देखील येत आहेत आणि आम्ही सगळं फूड वगैरे पॅक करून घेतलेलं आहे. आणि ब्रेड राहिलेले आहेत पीनट बटरसाठी लागणार आहेत, पण आता काय माहिती घेत आहेत का नाही, घाई झाली तर. काय झालं भाऊ? आणि मी टेंट घेते आणि हे नॅपकिन घेते आणि ग्लासेस पण घेते.
आणि आमच्या घराजवळच मदिना आहे, तर मग मी तिथून ब्रेड घेतले. वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेड असतात, तुम्ही पाहू शकता. व्हाईट ब्रेड असतात, मल्टीग्रेन ब्रेड असतात, ब्राऊन ब्रेड असतात आणि मी त्यातले ब्राऊन ब्रेड उचलले आत्ता. आता शक्यतो मी कधी कधी मल्टीग्रेन देखील घेत असते, मी जे आवडेल ते, असं काही नाही. आणि गार्गीचे ग्लासेस सापडत नव्हते ना, आणि म्हणतात डोळ्याला लावलेत तिने ग्लासेस आणि म्हणते ग्लासेस सापडत नाही आहेत. कुठे माझे ग्लासेस, हो ना गाव. आणि अशा प्रकारे आम्ही निघालेलो आहोत सगळे. आम्ही निघालेलो आहोत जबल जेसला. आणि अजून 1.5 तासाचा प्रवास राहिलेला आहे. आम्हाला अर्धा तास झाला असेल निघून, आणि बाहेर आता आम्हाला उंट वगैरे दिसायला लागलेले आहेत. तुम्हालाही दाखवते पुन्हा दिसले की. तुम्ही पाहू शकता इथे कॅमल्स आहेत. Hundreds of camels. How many? I saw 11 camels. तुम्ही पाहू शकता इथे गायांचा देखील कळप होता. तुम्ही इथे पाहू शकता उंट वगैरे कसे चालतात. मी पहिल्यांदाच बघते ॲक्च्युली हे. आणि आपल्याला असं वाटत असेल की शेळ्या फक्त आपल्याकडेच असतात, तर असं नाही आहे. शेळ्या दुबईमध्ये, म्हणजे मी आत्ता इकडे रसल खैमाला चालली, इकडे खूप साऱ्या शेळ्या होत्या आणि पूर्ण रस्त्याच्या कडेला त्यांना मोकळं सोडून दिलं होतं. मला वाटतं इथे लांडगे वगैरे नसतील, त्यामुळेच कदाचित त्यांना मोकळं सोडून दिलेलं असेल. आणि आम्ही आलो होतो बाहेर, तर जिकडे पाहू तिकडे वाळवंटच होतं. आणि फायनली कॉन्क्रीटच्या जंगलातून आम्ही आलो होतो झाडांच्या वनामध्ये. आणि जबल जेसला जाता जाता आम्हाला लागली होती काही गावं. तर अशा प्रकारे इकडे देखील गावं असतात, असं नाही की आपल्याकडेच गावं असतात, तर इकडे देखील गावं असतात. इकडे देखील सिटीचा भाग वेगळा असतो, गावाचा भाग काही वेगळा असतो. आपल्याकडे जसं असतं तसंच असतं इकडे देखील. आणि अशा प्रकारे काही लोक इकडे राहतात या गावांमध्ये, म्हणजे त्यांचे जुने लोक असतील, वस्त्या वगैरे आहेत इकडे ही वाळवंटामध्ये. असं नाही की इकडे वाळवंट आहे ऊन लागतं म्हणून वस्त्या नाही आहेत, तर खूप सारी घरं आहेत इकडे. आणि शेळीपालन देखील खूप सारे लोक करतात इकडे देखील. आणि आपण पोहोचलेलो आहोत जवळजवळ, तरी अजून 52 मिनिटाचा रस्ता बाकी आहे. आणि पाहू शकता अशा प्रकारचे माउंटन दिसत आहेत छोटे छोटे. आणि आपल्याला सगळ्यात उंच माउंटन वरती जायचंय. आणि मी तुम्हाला सांगितलंच होतं आपण चाललेलो आहोत UAE मधल्या सर्वात हायेस्ट पॉइंटला. तर आता आपण त्याच्या पायथ्याशी होतो आणि आम्ही आता चढणार होतो तिथे. हॅलो. आणि आम्ही आता माउंटन चढलेलो नाहीये, माउंटनच्या खाली आहे पायथ्याशी. आम्ही इथे फोटो वगैरे काढण्यासाठी थांबलेलो आहोत, तुम्ही पाहू शकता. आणि खूप ऊन झालेलं आहे आणि आमची पॉपकॉर्न पार्टी चालू आहे. आणि तुम्ही इथे पाहू शकता वाळवंटामध्ये देखील रस्ता एवढा सुंदर आहे. नाहीतर आपल्याकडे घेतलं की गावामध्ये सुद्धा जायला रस्ता व्यवस्थित नसतो, तसं इथे नाही आहे. पाहू शकता तुम्ही केवढे छान त्यांनी रस्ते बनवलेले आहेत. आणि रस्त्यांच्या मध्ये देखील लाईट्स आहेत रात्रीच्या वेळी जर तुम्हाला उशीर झाला यायला. आणि वरती खूप सारे लोक टेंट घेऊन जातात, तर उशीर होतोच, म्हणजे रात्री देखील चालू असतात हे रस्ते. आणि तिथेच वरती टेंटसाठी देखील जागा आहे, म्हणजे तुम्ही रात्रभर तिथे टेंट लावून सुद्धा बसू शकता. आणि येताना आम्ही पाहिलं की खूप सारे लोक टेंट लावून तिथे थांबले होते रात्रीसाठी. तर आम्ही असा प्लॅन करतो की एक टेंट घ्यावा आणि जावं असं कुठेतरी. आणि तुम्ही पाहू शकता इथे अशा प्रकारचे माउंटन खालनं दिसत होते आणि एकदम असं कोरीव काम असल्यासारखं वाटत होतं. काय माहिती नाही नक्की त्यांचं कोरीव होतं की म्हणजे असं एकदम लाईनीमध्ये वगैरे सगळे डोंगर असे कट झाल्यासारखे दिसत होते. आणि इथे हे आहेत हॉटेल्स आहेत तिथे, जर तुम्हाला ओव्हरनाईट वगैरे थांबायचं असेल तर तुम्ही तिथे थांबू शकता. आणि तुम्ही पाहू शकता ही उंचावरून एक राईड आहे, तर ती राईड देखील करणार आहे मी, म्हणजे प्रयत्न करणार आहे. आणि आता आम्हाला भूक लागली आहे तर आम्ही जेवून घेऊ आणि मग तुम्हाला मी दाखवते इथे काय काय आहे. तर इथे आम्ही सर्व सामान ठेवलेलं आहे जेवणाचं. आणि इथे इडली आहे, इथे मेथीचा पराठा आहे आणि इथे आहे सांबर,
इथे दही आहे. अशा प्रकारे आम्ही भरपूर सारं घेऊन आलेलो आहोत जेवणासाठी. आणि इथे पीनट बटर सँडविच आहे गार्गीसाठी. आणि तुम्ही पाहू शकता केवढं मोठं माउंटन आहे. वरती अलाउड नाहीये जायला, त्यामुळे आम्ही वरती गेलो नाही. आणि ते खाली खोल दरी आहे आणि एवढी थंड हवा लागते एवढ्या उन्हामध्ये ना. इतकं छान वाटतंय वरती आल्यावर आणि एवढं मस्त वाटतंय ना. इथे खूप छान फील होतंय. आणि इथे एवढ्या एरियामध्ये फक्त एवढं एकच शॉप होतं आणि आम्ही तिथनं डोनट्स घेतले होते. तर ते डोनट्स फक्त 5 डोनट्स 25 दिरामचे होते. तर खूप कॉस्टली होतं आणि एकच शॉप असल्यामुळे ते पाहिजे तेवढा भाव लावत होते त्यासाठी. आणि लोक देखील ज्यांनी काही आणलेलं नाही तर ते खरेदी करत होते तिथे. तर त्या वरच्या ज्या राईड्स करायच्यात त्यासाठी इथे खाली लाईन आहे तिकीटसाठी. तर मग आम्ही आधी तिकीट घेणार आहे. तुम्हाला सांगेल मी किती तिकीट असणार तिथे. आणि आपल्याला कुठे जायचं राईड करायला ते सांग. आणि आम्ही आणि गार्गी आणि गावची मम्मा बसणार आहे राईड करायला. श्रव पण बसणार आहे. पण श्रव पण स्केअर होत आहे आणि श्रवची मम्मा पण स्केअर होत आहे. अच्छा. आणि आम्ही आलेलो आहोत तिकीट काढण्यासाठी. तर तिकीटसाठी एवढी मोठी लाईन आहे आणि हे अशा प्रकारे चेअर आहेत त्याच्यावरती आपल्याला बसायचं असतं. आणि ते माझे मिस्टर तिकीट घेत होते. तर मी आणि गार्गी होते. माझे मिस्टर सेपरेट बसले होते. तर अशा प्रकारे आणि काहीही अलाउड नव्हतं, फक्त गॉगल अलाउड. आणि अशा प्रकारे पाहू शकता आतमध्ये फोन अलाउड नव्हता तर आम्ही शूट नव्हतो करू शकत. परंतु प्राजक्तानी त्यांनी शूट केलेलं आहे. तर अशा प्रकारे आहे ती राईड. आणि गार्गी खूप घाबरत होती राईड करताना. परंतु मी तिला सांगत होते काय नाही होत काय नाही होत. आणि तिला सांगायचं नाही काही, पण मी सुद्धा खूप घाबरले होते. असं वाटत होतं थोडंसं जर असं साईडला झालं तर पडते की काय. परंतु असं काही होत नाही. त्यांनी ती प्रॉपर अरेंजमेंट केलेली असते की तुम्ही नाही पडू शकत. तर त्यामुळे मी देखील हे होते की नाही पडणार तर नाही आहे. परंतु आता जायचं आहे घरी, कारण अशी भीती वाटत होती खाली येताना ना. प्रचंड घाबरली. गार्गी तर पुढे होती, ती खूप घाबरली होती. आणि माझे मिस्टर तर माझ्या मागेच होते. त्यामुळे गार्गीच्या आणि त्यांच्या दोघांच्या गप्पा चालल्या होत्या. गार्गी म्हणत होती त्यांना मी विनर आहे मी विनर आहे. आणि खूप खुश होती नंतर. म्हणजे ती एवढी पण नाही घाबरली. आणि पाहू शकता इथे मी हात, आम्हाला माहिती झालं की दादा इथनं आमचा व्हिडिओ घेतात तर आम्ही इथे हात केला होता. आणि एका मागे एक आम्ही होतो दोघेही. आणि आम्ही राईड करून आलो आता. आणि आतमध्ये फोन वगैरे अलाउड नव्हता त्यामुळे फोन वगैरे नाही नेता आला. परंतु दादांनी आमची शूटिंग केली तर ती मी शेअर करेल तुमच्यासोबत. आणि एवढी मजा आली ना. गार्गी कसं वाटलं तुला राईडमध्ये? गार्गी माझ्या पुढे बसली होती. तू भीती वाटली तुला आणि तू एन्जॉय केला? डोकं दुखत होता आणि हवा लागत होती त्यामुळे गार्गी मध्येच म्हणत होती मम्मा माझं डोकं दुखतंय. आणि जिथे ओपन एरिया होता तिथे सुद्धा असं भीती वाटल्यासारखं होत होतं मला देखील. आणि माझ्याकडेच होता कंट्रोल त्याचा, त्यामुळे मी हळूहळूच घेतला, जरा जास्त फास्ट नाही घेतला ती घाबरेल म्हणून. आणि मीही घाबरत होते, असं नाही की तीच घाबरत होती. आणि इथे गार्गीचं आणि श्रवचं चाललंय डोनट्स खाण्याचं काम. आणि आम्ही आता निघालेलो आहोत, खाली उतरणार आहोत आम्ही माउंटन. आणि मस्त मजा आली राईडला. आणि ॲक्च्युली वरती आम्ही गेलो होतो राईड करताना, परंतु तिथे कॅमेरा वगैरे अलाउड नव्हता त्यामुळे आम्हाला शूट नाही करता आलं. ठीक आहे, आम्ही आता इथपर्यंत तरी आलो, तुम्हाला दाखवलं इथे माउंटन कसे असतात ते. आणि आता आम्ही खाली उतरणार आहे इथे. तर अजून काही डिसाईड नाही केलं कुठे जायचं की डायरेक्ट घरी जायचं ते. आणि आमचं जसं अनप्लॅन्ड असतं की आम्हाला कुठे जायचं आहे त्याचप्रमाणे आत्ताही आमचं अनप्लॅन्ड होतं की आम्हाला इथे उतरायचं आहे. कारण इथे व्ह्यू आणि गार्डन होतं ते खूप छान होतं आणि खूप सारे लोक तिथे थांबत होते. तिथे मुलांना खेळण्यासाठी देखील प्ले एरिया होता. तर मी तुम्हाला घेऊन जाते वरती देखील कसं आहे ते पार्क पाहण्यासाठी. आणि ते पार्क आहे वरती विविंग डेक पार्क म्हणून. आणि ते 5 दिरहम तिकीट आहे. तर आम्ही आता घेतलेलं आहे तिकीट आणि निघालेलो आहे.
आणि आम्ही त्यांना विचारलं होतं की काय काय आहे वरती, तर त्यांनी सांगितलं की लहान मुलांसाठी प्ले एरिया आहे. त्यामुळे आम्ही सगळेच खुश होतो, कारण गार्गी आणि श्रव मस्त खेळणार होते तिथे. आणि तिथे सी व्ह्यू देखील दिसत होता, पण एवढा जवळ नव्हता आणि वातावरणही खराब होतं. म्हणजे खूप ऊन असल्यामुळे ना काय होतं की ते दिसत नव्हतं. तर तिथे जागी दुर्बीण लावले होते, तर दुर्बिणीतून तुम्हाला पाहायचं होतं सी व्ह्यू. तर आम्ही सर्वांनी ट्राय केला दुर्बिणीतून पाहण्याचा, पण आम्हाला काही एवढा परफेक्ट दिसला नाही, पण लांबचे डोंगर मात्र क्लिअर दिसत होते त्याने. आणि अशा प्रकारे वरून पाहिलं की खाली दिसतं, तर असं भीती वाटल्यासारखंच होत होतं खरं तर वरनं पाहताना. आणि खूप खोल होती दरी देखील. आपल्याकडेही अशा प्रकारचे असतात, असं नाही की नाही, परंतु खूप मजा केली आम्ही देखील आज. आणि इथून तुम्हाला समुद्र बघायचा असेल तर याच्यामधून बघायचं. आणि हे खरं टुरिस्ट प्लेस आहे. जसं आपल्याकडे सिंहगड वगैरे आहे किंवा खूप सारे किल्ले आहेत, लोक येतात तिथे पाहण्यासाठी, तशा प्रकारे त्यांचं हे देखील त्यांनी टुरिस्ट प्लेस म्हणून केलेलं आहे. तर त्यांनी डेकोरेटिव्हसुद्धा इथे वस्तू ठेवलेल्या आहेत काही. तर तुम्हाला मी वरती दाखवते. तर त्यांनी गार्डन वगैरे केलेलं आहे, आर्टिफिशियल आहे ते. चला तिथे खाली बसू. आणि हे आर्टिफिशियल आहे आणि हे ओरिजिनल आहे. हे वाला ओरिजिनल आहे, फक्त ते आर्टिफिशियल आहे. आणि ते त्याने देखावा टाईपमध्ये तयार केलेलं आहे सर्व. वरती जायला अलाउड नाही आहे इथे. आणि आम्ही आता खेळलो, सगळेजण खेळलो थोडे थोडे, आणि इथे बसलेलो आहोत. आता थकलेलो आहोत सगळे, मांडी वगैरे घालून बसलेलो, जागा नाही बसायला तर. आणि यानंतर आम्ही निघालो होतो घरी. तर तुम्ही पाहू शकता सूर्य देखील मावळायला निघालेला होता. आणि मला संध्याकाळचा प्रवास खूप आवडतो. संध्याकाळचा म्हणण्यापेक्षा मला रात्रीचा प्रवास खूप आवडतो आणि मजा येते. असं वेगळं वाटतं. दिवसात तर आपण रोजच फिरतो, नेहमीच फिरतो, त्यामुळे आम्हाला आता संध्याकाळच होणार होती आणि रात्र देखील झाली घरी यायला आम्हाला. आणि सगळे झोपलेले आहेत. गार्गी देखील झोपली, मगाशी गार्गी झोपली नव्हती. आणि आता आम्हाला अजून तरी 1 तास लागणार आहे. तर मी नाही झोपणार, कारण मी पुढे बसली त्यामुळे. आणि आम्ही रुची रेस्टॉरंटमध्ये जेवायला आलेलो आहोत. आता घरी जाऊन कंटाळा आलेला आहे करायचा खूप. आणि काय खाते? हे खाते. हे म्हणजे काय असतं? बॉबी. हे बॉबी. आणि त्याच्यावर चाट मसाला टाकलेला आहे ना. आणि त्याच्यात चाट मसाला टाकते. हॅलो. आणि आम्ही आत्ताच आलो. तर आता वाजलेले आहेत 9:30 आणि पेट्रोल पंपावर आम्ही पेट्रोल भरायला थांबलेलो तेव्हा मी पडले ॲक्च्युली. आणि माझ्या गुडघ्यांना आणि हाताला लागलं, पण असं ब्लड वगैरे नाही आलं, पण तो दुखत आहेत आता. माहिती नाही, कारण उद्या वगैरे परवा वगैरे जास्त दुखू शकतात, सांगता येत नाही. तर आता थकलेलो पण आहोत आणि आम्ही आता झोपतो सगळे. गार्गी देखील झोपेन आणि सकाळपासून चालूच आहे काही ना काही. आम्ही बाहेरच जेवण देखील केलं आणि खूप एन्जॉय देखील केला. तर मी आजचा ब्लॉग इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.